भागामध्ये आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ पाहायचा आहे। काल आपण चालू पूर्ण वर्तमान काळ पाहिला होता। त्या भागामध्ये आपल्याला चालू पूर्ण भूतकाळामध्ये करता, कर्त्यानंतर हॅड बीन आणि सगळ्याच कर्त्यांसमोर आपल्याला हॅड लावायचे, हॅड बीन। आणि क्रियापदाचे चौथे रूप म्हणजे मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावायचे आणि कर्म घ्यायचं आहे। कालचेच वाक्य फक्त आपल्याला भूतकाळातले घ्यायचे। मी पत्र लिहित आलेलो होतो। म्हणजे पत्र थोडस पूर्ण पण झाले आणि चालू पण लिहायचं। लिहित आलेलो होतो पण कधी? भूतकाळामध्ये। ह्याचं वाक्य सांगा, 1 नंबर कशाला द्यायचा? मीला। पत्राला किती नंबर? 2। लिहित आलेलो 3 आणि होतोला 4। काल काय कसं होतं? लिहित आलेलो कालच्या ह्याच्यामध्ये मी पत्र लिहित आलेलो होतो आहे, लिहित आलेलो आहे शब्द होता ना काल, वर्तमान काळ होता। आणि भूतकाळामध्ये होता, होती, होतो असे शब्द येतात। तर बघा मीला 1 नंबर दिलाय, मग इंग्रजीमध्ये कसं करायचं अनन्या? 1 4 3 2 आणि 3च नंबर दिले असले तर 1 3 2। मग 1 4 3 2 म्हणजे काय? 1 नंबरचा करता का तसंच ठेवायचा आहे। करता कोणता आहे? मीला कोणता शब्द आहे? आय। मीला कोणता शब्द आहे? आय नंतर काय घ्यायचं आपल्याला? हॅड बीन। हॅड बीन लिहित आलेलो मूळ क्रियापद कोणते आहे? राईट। राईटला काय लावायचंय? आयएनजी। रायटिंग लेटर। समजलं? आय हॅड बीन रायटिंग अ लेटर। तो आंबा खात आलेला होता। तो कोण सांगते? वाक्य पण सांगायचं, फक्त नंबर नाही सांगायचा। हा तो नंबर 1, आंबाला 2, खात आलेला 3 आणि होताला 4। चालू पूर्ण भूतकाळ कसा ओळखायचा? लिहित आलेलो त्याच्यानंतर होतो शब्द, खात आलेला, जेवत आलेलो, पोहत आलेलो आणि त्याच्यानंतर होता, होती, होतो असा शब्द जर असेल तर तो काय? चालू पूर्ण भूतकाळ। आनंद सांग, तोला कोणता शब्द आहे? ही नंतर काय घ्यायचंय? होतासाठी हॅड बीन। ही हॅड बीन। खात आलेला इटिंग मँगो। समजलं? ही हॅड बीन इटिंग अ मँगो। ती गाणे गात आलेली होती। ती गाणे गात आलेली होती। कोण सांगते रे? सोमेश्वर सांग, नंबर देते का? गाणेला 2, गात आलेली 3 आणि होतीला 4। ती शब्द आहे ना, ती हा स्त्रीलिंगी शब्द आहे, त्याच्यासाठी होती येणार, तोच्या पुढे होता येणार। ती साठी कोणता करताय? शी। त्यानंतर काय घ्यायचे आपल्याला? होती, हॅड बीन। शी हॅड बीन गात आलेली, सिंगिंग आयएनजी प्रत्यय लावायचा आहे। सिंगिंग अ सॉन्ग। एकच गाणं आहे म्हणून काय लिहायचे? अ सॉन्ग लिहायचे। आणि ती गाणी जर शब्द असतात तर अ काढायचं आणि सॉंग्स लिहायचं। हा शब्द कळलं का? त्याच्यानंतर राजू चित्र काढत आलेला होता। राजू चित्र
काढलेलं पण आहे आणि काढण्याची क्रिया कशी आहे चालू पण होती. राजू 1 नंबर, चित्र 2, काढत आलेला 3 आणि होताला 4. दीपाली सांग. राजू करता इंग्रजीमध्ये पण करता 1 नंबरला ठेवायचा. कोण बोलाले? राजू राजू म्हणतात हॅड बीन. काढत आलेला ड्रॉ हे मूळ क्रियापद आहे, त्याला काय लावायचंय ING लावायचं. पिक्चर. राजू had been drawing a picture. तू नदीत पोहत आलेला होता. तू नदीत पोहत आलेला होता. भूतकाळामध्ये होता होती होता होता होती होते हेच आहे काही क्रियापद येते, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं हा भूतकाळ आहे म्हणून. होता होती होते. तू साठी किती नंबर? 1. नदीत 2, पोहत आलेला 3 आणि होताला 4. तू साठी कोणता रे शब्द? यू. मराठी आणि इंग्रजी मध्ये करता 1 नंबरचा 1 नंबरलाच राहतो यू. यू साठी काय लिहायचंय? हॅड बीन. यू हॅड बीन. पोहत आलेला मूळ क्रियापद स्विम आहे, त्याला ING लावायचे. नदी साठी काय? रिव्हर. तुम्ही कळलं का? त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघा. तुम्ही इंग्लिश बोलायला कोण वाजलेले? तुम्ही इंग्लिश बोलायला शिकत आलेला होता. शिकत होतात आलेला. तुम्ही शब्द आहे ना, अनेक वचनी शब्द आहे. सांग. तुम्हीला 1 नंबर, इंग्लिशला 2, बोलायला शिकत 3 आणि आले नाही थांबा. इंग्लिश बोलायला 2 नंबर आहे, शिकत आलेला 3 नंबर आणि होता 4. सांगा. सांग. तुम्हीला कोणता शब्द आहे? यू. तू आणि तुम्ही एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये दोन्हीला काय येते? यूच येते. तू तुम्ही. यू हॅड बीन. शिकत शिकत आलेला लर्निंग. बोलायला ला साठी काय आहे? बोललेला कोणता शब्द आहे? टू स्पीक इंग्लिश. तुम्ही इंग्लिश बोलायला शिकत आलेला होता. यू हॅड बीन लर्निंग टू स्पीक इंग्लिश. बघा चालू पूर्ण भूतकाळ समजला का तुम्हाला? तर घरी गेल्यानंतर तुम्ही काय करायचं? याच वाक्यांचं नकारार्थी वाक्य करून आणायचे. नकारार्थी वाक्यासाठी काय करायचे? आपल्याला हॅड नॉट बीन लिहायचे. हॅड नॉट बीन करत्यानंतर हॅड नॉट बीन.